नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या मृग नक्षत्र चालू आहे आणि पाऊससुद्धा जोरदार पडायला सुरुवात झालेली आहे. तर कोकणात सर्वत्र घरोघरी राखण दिली जाते. म्हणजेच काय तर कोंबडा बळी दिला जातो, नारळ वगैरे दिला जातो आणि त्या दिवशी मग सर्वजण घरी कोंबडी वडे बनवून खातात. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण इथे मुंबईमध्ये नाही करू शकत. तर म्हणून आम्ही कोंबडी वडे बनवून खातो आणि एक नारळ म्हणून आम्ही राखण म्हणून देऊन टाकतो. तर आज आपण बघणार आहोत आपल्या कोकणातल्या म्हणजे रत्नागिरीतल्या पद्धतीने कोंबडी वडे कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. 1 चमचा हिरवी चटणी, त्याच्यामध्ये आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आहे. अर्धा लिंबाचा रस घालूया. हळद घालूया. मीठ घालूया. आता सर्व मिक्स करून घेऊया. आता हे चिकन आपण झाकून अर्धा तास मॅरिनेट करायला बाजूला ठेवून देऊया. आता आपलं चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण वड्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे परातीत मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया. थोडासा अगदी लाल मसाला आणि किंचित मी सोडा घालणार आहे, पाव चमचा खाण्याचा सोडा. आता इथे मी टोपात गरम पाणी करून घेतलेलं आहे. ते थोडं थोडं टाकून आपण पीठ भिजवून घेऊया. पाणी गरम असल्यामुळे आपण काविलतेने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं, नाहीतर हाताला आपल्या चटका बसू शकतो. आता आपण हाताने पीठ भिजवून घेऊया. आता इथे मी पिठाचा असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. आता आपण हे झाकून ठेवूया. आणि आता आपण चिकनच्या वाटणासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया. इथे चिकनच्या वाटणासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 मोठे कांदे उभे चिरलेले, पाव वाटी सुकं खोबरं, 8-10 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 10-12 मिरे, अर्धा चमचा बडीशेप, थोडीशी खसखस, 4 लवंग, सर्व साहित्य तेलावरती भाजून घेतलेलं आहे. आता आपण ह्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. वाटणाची मी इथे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण चिकन बनवायला घेऊया. चिकन बनवण्यासाठी इथे मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे. आपण अर्धा चमचा जिरे घालूया, 1 तेजपत्ता, थोडासा हिंग परतून घेऊया. आता घालूया बारीक चिरलेला कांदा. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा मोठा कांदा फ्राय करून घेऊया. किंचित मीठ घालूया, म्हणजे आपला कांदा पटापट फ्राय होईल. इथे आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया, त्याच्यामुळे कलर छान येतो. छोटे 4 चमचे लाल मसाला. हा मसाला आत्ताच गावावरून बनवून आणलेला आहे. छान परतून घेतला आहे.
आता आपण घालूया वाटण. छान आपण वाटण मसाल्यामध्ये परतून घेऊया. आमच्या रत्नागिरी भागात चिकन बनवताना सुक्या खोबऱ्याचा आणि अख्खा गरम मसाल्याचा वापर केला जातो. तसाच मी ते केलेला आहे. थोडं मी मिक्सर धुवून घेतलेलं आहे. परत एकदा परतून घेऊया. आता वरून झाकण ठेवूया. 2-3 मिनिटं ग्रेव्ही छान शिजून घेऊया. ते ग्रेव्ही 2-3 मिनिटं शिजून घेतलेली आहे. छान आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे. आता आपण घालूया मॅरिनेट केलेलं चिकन. छान परतवून घेऊया. आता गॅस थोडासा मोठा करूया. तर वरून झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं शिजून घेऊया. तर इथे 2-3 मिनिटं झालेली आहे. तर इथे चिकनला पण पाणी सुटलेलं आहे. थोडं एकदा परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण घालूया गरम पाणी. ते एका बाजूला मी गरम पाणी करून घेतलं होतं. आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं. चमच्याने ढवळून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल की अजून किती पाणी लागेल. अजून थोडं पाणी घालूया. आता आपण वरून झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटं चिकन शिजून घेऊया. हे लिशियसचं चिकन आहे. ते शिजायला जास्त वेळ नाही लागत. हे पटकन शिजून तयार होतं. त्याच्यामुळे आपण 10-12 मिनिटं शिजून घेऊया. तर इथे 10 ते 12 मिनिटं मी चिकन शिजून घेतलेलं आहे. आता आपण बघूया. आपलं चिकन इथे छान शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता हे चिकन आपण बाजूला ठेवूया आणि आपण वडे बनवायला घेऊया. ते वड्याचं पीठ आपण थोडंसं मळून घेऊया. आता याचे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया. इथे मी वाटीत थोडंसं तेल घेतलेलं आहे. पोळपाटावरती मी केळीचं पान ठेवलेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. थोडं हाताला सुद्धा तेल लावायचं आणि एक एक गोळी घेऊन वडे हाताने थापून घ्यायचे. त्याला मध्ये होल करायचा म्हणजे वडे सर्व बाजूनी छान तळले जातात. इथे मी वड्यासाठी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तर त्याच्यात आपण एक छोटीशी गोळी टाकून बघूया. आता ही गोळी लगेच वरती आली म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे. गोळी आपण काढून घेऊया आणि आता आपण वडे फ्राय करूया. छान ते वडा फुलून आलेला आहे. वडा आपण काढून घेऊया. आता आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया.
आता आपण याच पद्धतीने सर्व वडे बनवून घेऊया। ते सर्व वडे बनवून तयार आहेत। आता आपण प्लेटमध्ये चिकन आणि वडे सर्व करूया। ते प्लेटमध्ये मी वडे ठेवले आहेत। आता आपण चिकन सर्व करूया। आपले मिरगाचे स्पेशल रत्नागिरी पद्धतीने कोंबडी वडे तयार आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा। धन्यवाद।